नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंप्लीट हिस्ट्री या आपल्या YouTube लेक्चर सीरीजच्या माध्यमातून आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक इथे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे ब्रिटिशांनी बंगाल प्रांतावर कशा पद्धतीने या ठिकाणी विजय मिळवला. लक्षात घ्या, बंगाल प्रांत जिंकण्यासाठी ब्रिटिशांनी बंगाल प्रांतात 2 महत्त्वाचे युद्ध केले. त्यापैकी एक युद्ध होतं प्लासी, जे 23 जून सन 1757 ला झालं. तर दुसरं युद्ध होतं ते म्हणजे बक्सार, जे या ठिकाणी 22 ऑक्टोबर 1764 साली या ठिकाणी झालं. तर लक्षात घ्या, या 2 युद्धांच्या माध्यमातून ब्रिटिशांनी बंगाल प्रांत जिंकून घेतला, तो गिळंकृत या ठिकाणी केला आणि या बंगाल प्रांतामध्ये दिवाणी हक्क अधिकार त्यांनी या ठिकाणी प्राप्त करून घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, या बंगाल प्रांत जिंकल्यानंतर ब्रिटिशांनी भारतामधल्या ज्या काही देशी सत्ता होत्या आणि त्याचबरोबर युरोपियन कंपन्या ज्या होत्या, त्यांचा सहजरित्या या ठिकाणी पराभव या ठिकाणी केला. बंगाल प्रांत हा ब्रिटिशांसाठी या ठिकाणी भारतातला पहिला विजय या ठिकाणी होता आणि आधुनिक भारताच्या इतिहासातला हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर देखील इथे या ठिकाणी मानला जातो. त्यामुळे या टॉपिकवर खूप सारे प्रश्न कंबाईनच्या पेपरमध्ये, राज्यसेवेच्या पेपरमध्ये, यूपीएससीच्या पेपरमध्ये, सीडीएसच्या पेपरमध्ये सातत्यानं विचारले असतात, हे लक्षात घ्या. तर हा टॉपिक आपण डिटेलपणे आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी समजून घेणार आहोत. जे कोणी विद्यार्थी नव्यानं आपल्या टेलिग्रामला त्याचबरोबर नव्यानं आपल्या YouTube चॅनलला इथे या ठिकाणी जॉइन झालेले असतील, त्यांनी इथे या ठिकाणी लगेचच हे चॅनल आपलं सबस्क्राईब या ठिकाणी करा आणि हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. आता सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. तत्पूर्वी एक सूचना या ठिकाणी करायची आहे. लक्षात घ्या, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं आपलं ॲप्लिकेशन देखील आहे. प्ले स्टोअरवर जाऊन किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ते ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा. या ॲप्लिकेशनवर अत्यंत महत्त्वपूर्ण एक बॅच आपण सुरू करत आहोत 1 जुलैपासून. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी 2026 साठी जे कोण विद्यार्थी तयारी करत आहेत, अशा विद्यार्थी मित्रांसाठी हिस्ट्रीची एक अत्यंत महत्त्वाची बॅच, हिस्ट्री जीएसची एक वर्णनात्मक पद्धतीची बॅच आपण या ठिकाणी सुरू करत आहोत, जी प्रिलिम पण असणार आहे आणि ज्यामध्ये मेन्स पण या ठिकाणी असणार आहे. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, समाज सुधारक, स्वतंत्रोत्तर भारत आणि मॉडर्न वर्ल्ड असे सगळेच टॉपिक आपण यामध्ये घेणार आहोत. प्रिलियमचा सिलेबस कव्हर करणार आहोत आणि मेन्सचा पण सिलेबस कव्हर करणार आहोत आणि सोबतच आपण लिखाण सराव देखील या बॅचच्या माध्यमातून करणार आहोत. तर लक्षात घ्या, 1 जुलैपासून ही बॅच सुरू होणार आहे. लाईव्ह स्वरूपातील 11 वाजता दररोज या बॅचमध्ये आपले सेशन या ठिकाणी होईल. जे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी नंतर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देखील उपलब्ध होईल. तर लक्षात घ्या, या बॅचची फीज आहे ₹10,000. मात्र 1 जुलैपर्यंत जे कोण विद्यार्थी या बॅचमध्ये प्रवेश करतील, अशा विद्यार्थी मित्रांना मिळणार आहे 85% डिस्काउंट. म्हणजे ₹10,000 ची बॅच केवळ ₹1,500 मध्ये मिळणार आहे आणि लक्षात घ्या, एकदा ₹1,500 पे केले तर 18 महिने एकही रुपया तुम्हाला पे करायचा नाही. 18 महिन्याचा ॲक्सेस तुम्हाला या बॅचमध्ये या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि अनलिमिटेड व्ह्यूज देखील तुम्हाला या बॅचमध्ये दिले जात आहे. तर जे कोण विद्यार्थी 2026 साली या ठिकाणी ट्राय करत आहेत, राज्यसेवेच्या माध्यमातून अधिकारी बनण्याचं स्वप्न जे विद्यार्थी या ठिकाणी बाळगत आहे, या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री जीएसची ही बॅच आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण ॲप्लिकेशनवर जाऊन जरूर या ठिकाणी जॉइन करा. आत्ताच या ठिकाणी जॉइन करा. नाममात्र शुल्क इथे या ठिकाणी ₹1,500 तुम्हाला बस पे करायचे आहेत. फक्त ही ऑफर जी असणार आहे 1 जुलैपर्यंतच असणार आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तर आता सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, बंगाल प्रांत जर आपण पाहिला तर बंगाल प्रांताचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी राहिलं. भारतामध्ये जर मध्य कालखंड आपण पाहिला तर मध्य कालखंडामध्ये दिल्ली जी आहे ही भारताची मुख्य राजधानी राहिली. मात्र दिल्लीला पॅरलल असणारे बंगालमध्ये विविध प्रकारचे सत्ता इथे या ठिकाणी अस्तित्वात होत्या. दिल्लीच्या शासकानं वारंवार बंगालवर हल्ला केला. बंगाल जिंकून पण घेतला. मात्र जेव्हा ते पुन्हा दिल्लीमध्ये आले, तेव्हा पुन्हा बंगाल स्वतंत्र राहिलेला आहे असं एकंदरीत दिसतं. म्हणजे मध्यकाळाच्या इतिहासामध्ये भारतामध्ये दिल्लीला पॅरलल एक नवी राजधानी या ठिकाणी काम करत होती. ती म्हणजे या ठिकाणी बंगाल, जी बंगाल स्वतंत्र राज्य म्हणून त्या काळामध्ये दीर्घकाळ इथे या ठिकाणी राज्य करताना दिसून येतं. ब्रिटिशांच्या हे लक्षात आलं होतं, की बंगाल प्रांत हा तसा पाहिला तर या ठिकाणी सुपीक प्रांत आहे. तिथं कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. मसाल्याचे पदार्थ देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जूट आहे. मोठ्या प्रमाणावर तिथे या ठिकाणी तांदळाची शेती या ठिकाणी आहे. अन्नधान्याने सुलभ असणारा, साधन संपन्न असणारा भाग आपल्याला बंगाल पाहायला भेटतो. आणि म्हणून इंग्रजांनी पूर्णतः प्लॅनिंगनुसार बंगाल प्रांत इथे या ठिकाणी काबीज करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता लक्षात घ्या, भारतामध्ये ब्रिटिशांनी ज्या सुरुवातीच्या वसाहती स्थापन केल्या होत्या, त्यातली एक वसाहत कलकत्तामध्ये सन 1690 साली स्थापन केली गेली होती.
1698 ला कलकत्ता प्रांतामध्ये त्यांना औरंगजेब राजाकडनं दस्तकचा अधिकार देखील मिळाला होता. हा दस्तकचा अधिकार जो आहे 1717 ला फर्रुख सिंह नावाच्या शासकानं रिनोव्हेट देखील या ठिकाणी केलेला होता आणि त्याद्वारे बंगाल प्रांतामध्ये 1717 ला या ईस्ट इंडिया कंपनीला करमुक्त व्यापाराची परवानगी इथे या ठिकाणी प्राप्त झाली. लक्षात घ्या, या करमुक्त व्यापाराच्या परवानगीच्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनी बंगाल प्रांतामध्ये व्यापार करत होती. मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या सोबत जे कोण अधिकारी लोक कंपनीसाठी काम करत होते, ते देखील स्वतःचा खाजगी व्यापार इथे या ठिकाणी करत होते. आणि म्हणून झालं काय, की एका बाजूनं कंपनी भारतातील कच्चा माल खरेदी करायची, त्याच्यावर कसल्या प्रकारचा टॅक्स शासकाला द्यायची नाही आणि दुसऱ्या बाजूला कंपनीचे कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात स्वतःचा खाजगी व्यापार या ठिकाणी करत होते आणि ते देखील या ठिकाणी बंगालच्या शासकाला कसल्या प्रकारचा टॅक्स या ठिकाणी देत नव्हते. म्हणून झालं काय, की बंगाल प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तूट इथे या ठिकाणी निर्माण झाली. बंगाल प्रांतातील कच्चा माल हा विदेशामध्ये जाऊ लागला. मात्र बंगालला काहीच मिळालं नाही. आणि म्हणून बंगाल जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा बंगालचा शासक होता मुर्शिद कुली खान. तर लक्षात घ्या, मुर्शिद कुली खाननं या दस्तकला विरोध केला. मुर्शिद कुली खानच्या नंतर अलीवर्दी खान इथं शासक बनला. त्या अलीवर्दी खाननं देखील या दस्तकला विरोध या ठिकाणी केला आणि त्या अलीवर्दी खानचं 1756 साली जेव्हा या ठिकाणी निधन झालं, त्यानंतर सिराजुद्दौला बंगालचा नवाब जेव्हा बनला, तेव्हा या सिराजुद्दौलाने देखील दस्तकला विरोध केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. या तीनही महत्त्वाच्या बंगालच्या शासकांचं म्हणणं असं होतं, की ईस्ट इंडिया कंपनीला जर दस्तकचा अधिकार मिळाला, तर कंपनीनंच स्वतःचा खाजगी व्यापार किंवा कंपनीनंच इथे या ठिकाणी व्यापार करावा. करमुक्त व्यापार फक्त कंपनीलाच दिलेला आहे. मात्र कंपनीच्या खाजगी कर्मचाऱ्यांनी या पद्धतीचा स्वतःचा व्यक्तिगत व्यापार इथे या ठिकाणी करू नये. जर त्यांना करायचा असेल, तर त्यांनी तशा प्रकारचा टॅक्स येथे या ठिकाणी बंगालच्या शासकांना देणं गरजेचं आहे. या प्रकारची भूमिका मुर्शिद कुली खानची पण होती, अलीवर्दी खानची पण होती आणि सिराजुद्दौलाची पण या ठिकाणी होती. लक्षात घ्या, हेच ते कारण आहे, ज्या कारणामुळं बंगालच्या नवाबामध्ये आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये इथे या ठिकाणी वाद निर्माण झालेले आहे, असं एकंदरीत दिसतं. ईस्ट इंडिया कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात पैशाची हाव सुटलेली होती. आणि त्यांनी बंगाल प्रांताचं आर्थिक शोषण करत असताना बंगाल प्रांतातला कच्चा माल विदेशामध्ये नेला आणि विदेशामध्ये तो कच्चा माल मोठ्या किमतीला विकून भरमसाठ नफा कमवलेला होता, असं एकंदरीत दिसून येतं. बंगालच्या नवाबांचं म्हणणं होतं, की हा तुम्ही जो काही कच्चा माल इकडनं-तिकडं नेत आहात, तर त्या कच्च्या मालावर तुम्हाला टॅक्स या ठिकाणी आकारावा लागेल आणि तुम्हाला बंगालच्या शासकांना टॅक्स इथे या ठिकाणी द्यावा लागेल. कंपनी तो द्यायला तयार नव्हती. म्हणून या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसतं. आता लक्षात घ्या झालं काय या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा 1756 साली या ठिकाणी अलीवर्दी खानचं इथे या ठिकाणी निधन झालं, तेव्हा अलीवर्दी खाननं आपला उत्तराधिकारी जो आहे तो सिराजुद्दौलाला नियुक्त या ठिकाणी केला. सिराजुद्दौला जेव्हा 1756 साली बंगालचा नवाब इथं या ठिकाणी बनला, तेव्हा लक्षात घ्या त्याच्या विरोधामध्ये बंगाल प्रांतामध्येच या ठिकाणी राजकीय बंड इथं सुरू झालेला आहे, असं एकंदरीत दिसून येतं. मग बंगाल प्रांतामध्ये कोण-कोण होतं सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये बंड करणाऱ्यांपैकी? तर लक्षात घ्या, एक आहे त्याचा चुलत बंधू होता, ज्याचं नाव होतं शौकत जंग. त्याचबरोबर या ठिकाणी या शौकत जंगची आई जी होती, तिचं नाव होतं बेगम घसीटा. हे दोघं जण सिराजुद्दौलाच्या नेतृत्वाला विरोध करत होते, कारण बेगम घसीटाला आपला मुलगा शौकत जंगला बंगालचा नवाब बनवायचा होता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण पाहिला, तर बंगाल प्रांतामध्ये जगत सेठी, त्याचबरोबर या ठिकाणी सेठ अमीरचंद आणि त्याचबरोबर या ठिकाणी राय दुर्लभ असे 3 महत्त्वाचे इथे कर्मचारी जे सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये होते. तर हे तिघं जण विरोधामध्ये असण्यामागचं काय कारण होतं, ते पण आपण इथे समजून घेऊया. लक्षात घ्या, सेठ अमीरचंद त्याचबरोबर जगत सेठी यांचं या ठिकाणी म्हणणं असं हे कोण होते पहिलं तर आपण पाहूया. तर हे जे लोक होते हे बंगालमधले सावकार होते आणि त्यांच्या जहाजाचा मोठा व्यापार या ठिकाणी होता. बंगाल प्रांतामधला बंगाल प्रांतामधला कच्चा माल ब्रिटिश लोक यांच्या जहाजाच्याद्वारे ते भूमध्य समुद्रामध्ये पोहोचवत होते आणि त्यामुळे ब्रिटिशांसोबत व्यापार केल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा या ठिकाणी मिळत होता. लक्षात घ्या, ब्रिटिश लोकं या तिघांच्या माध्यमातून म्हणजे जगत सेठी आणि सेठ अमीरचंद आणि माणिकचंद पण एक आहे. तर त्या तिघांच्या माध्यमातून ते बंगाल प्रांतातल्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करत होते आणि बंगालच्या दरबारामध्ये आपल्या मर्जीतील लोक देखील यांच्याद्वारे नियुक्त केले जात होते. लक्षात घ्या, राय दुर्लभ जर आपण पाहिला, तर तिथं त्या काळामधला प्रशासकीय प्रमुख राय दुर्लभ होता. याला देखील इंग्रजांनी फितूर बनवलं होतं आणि या राय दुर्लभच्या द्वारे ब्रिटिशांनी या ठिकाणी बंगाल प्रांतामध्ये आपले
मर्जीचे लोक इथे या ठिकाणी बसवलेले होते आणि जे सिराजुद्दौला म्हणजे बंगालच्या नवाबाचं या ठिकाणी कसल्या प्रकारचं म्हणणं ऐकत नव्हते. इंग्रजांच्याच इशाऱ्यावर चालणारी नोकरशाही व्यवस्था ही इंग्रजांनी या तिघांना या ठिकाणी फूस देऊन इथे या ठिकाणी निर्माण केली होती, असं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, हे सगळं या पद्धतीचं वातावरण होत असताना सिराजुद्दौला सावध या ठिकाणी राहिला आणि या सिराजुद्दौलाने नोकरशाहीचं पुनर्गठन करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला. तर लक्षात घ्या, या तिघांनी मग पुनर्गठनाला या ठिकाणी विरोध केला. तेव्हा सिराजुद्दौलानं रायदुर्लभला पदावरून काढून टाकलं. सेठ अमीरचंद, जगत सेठ आणि माणिकचंद यांना या ठिकाणी खडेबोल सोडवले, की इंग्रजांसोबत जर तुम्ही व्यापार या ठिकाणी करत असाल, तर तुम्हाला देश निष्कासित या ठिकाणी केलं जाईल. या प्रकारची भूमिका सिराजुद्दौलानं इथे या ठिकाणी घेतली. इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी सिराजुद्दौलानं काय केलं, ब्रिटिशांची जी एक वसाहत होती कासिम बाजार या ठिकाणी, तर त्या वसाहतीवर हल्ला करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. तर लक्षात घ्या, सिराजुद्दौलानं कासिम बाजार जे आहे, त्या कासिम बाजार या वसाहतीवर हल्ला केला. तिथं इंग्रजांचे 146 लोक इथे या ठिकाणी होते. तर त्या 146 लोकांना त्यानं अटक केली. या 146 लोकांमध्ये काही महिला होत्या, काही वृद्ध लोकं होती आणि काही लहान मुलं देखील या ठिकाणी होती. तर लक्षात घ्या, इथं तुम्हाला या ठिकाणी एक तुरुंग या ठिकाणी दिसते, ज्याला त्याचं नाव आहे कासिम बाजार. तर या सिराजुद्दौलाने काय केलं, तर 146 लोकांना एका छोट्याशा 10 बाय 12च्या खोलीमध्ये या ठिकाणी किंवा 10 बाय 12च्या या ठिकाणी तुरुंगामध्ये या 146 लोकांना या ठिकाणी कोंबून करून टाकली. साहजिकच तिथं मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमतरता या ठिकाणी भासू लागली आणि त्यामुळं 146 पैकी 123 लोक जे आहेत त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, असं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, भारताच्या एका शासकानं इंग्रज जे स्वतःला खूप मोठे समजत होते, सुपर पॉवर या ठिकाणी समजत होते, तर त्या इंग्रजांवर ही वेळ आली, की भारतीय एका शासकानं त्यांना एका 10 बाय 12च्या खोलीमध्ये डांबून या ठिकाणी ठेवलं आणि ज्यामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं 146 पैकी 123 लोक गुदमरून या ठिकाणी मेलेले आहेत, असं एकंदरीत दिसतं. आता लक्षात घ्या, ही जी काही घटना आहे कासिम बाजारची घटना, तर त्याला ब्लॅक होल ट्रॅजेडी असे नावानं पण या ठिकाणी इतिहासामध्ये संबोधलं जातं. ब्लॅक होल ट्रॅजेडी. आता लक्षात घ्या, ही जी ब्लॅक होल ट्रॅजेडी आहे, ही कशाच्या माध्यमातून समोर आली? तर लक्षात घ्या, 146 पैकी 123 लोक मृत्युमुखी पडले. त्यातले जे काही उरलेले 23 लोक या ठिकाणी जगले होते, त्यापैकी एक कार्यकर्ता होता, ज्याचं नाव होतं जे.झेड. हॉलवेल. लक्षात घ्या, जे.झेड. हॉलवेल हा या 23 जे जिवंत राहिले त्यापैकी एक होता आणि त्यानं या ठिकाणी या घटनेचा वृत्तांत आपल्या डायरीमध्ये रोजनिशीमध्ये लिहिलेला आहे, असं दिसून येतं. आणि त्यामुळं या कासिम बाजार घटना जी आहे ती भारतीय इतिहासाच्या पानांवर आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतं. पुरावे आहेत जे.झेड. हॉलवेल त्यानं या ठिकाणी या सगळ्या घटनेचा इथे या ठिकाणी वृत्तांत लिहिलेला आहे, असं एकंदरीत पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, या जे.झेड. हॉलवेल जो होता, त्यानं कासिम बाजारच्या घटनेचं वर्णन केलं. मात्र आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचे इतिहासकार होते, ज्यांचं नाव होतं ते म्हणजे गुलाम हुसेन. या गुलाम हुसेननं प्लासी युद्धावर एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे सियार उल मुक्तरीन. तर सियार उल मुक्तरीन हा जो ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथामध्ये गुलाम हुसेननं भूमिका मांडली आहे. कासिम बाजारची घटना ही वास्तविक सत्य नाहीये. कासिम बाजारची घटना जी आहे, ही ब्रिटिशांनी भारतीय शासकाला बदनाम करण्यासाठी रचलेलं एक कुभांड आहे. या प्रकारची भूमिका गुलाम हुसेननं सियार उल मुक्तरीन या ग्रंथामध्ये या ठिकाणी दिलेली आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. या ग्रंथामध्ये त्यांचं असं म्हणणं राहिलं, की कासिम बाजारची घटना ही वास्तविक मुळात घडलीच नाही. मात्र भारतीय शासकांना बदनाम करण्यासाठी इंग्रजांनी कसल्याही प्रकारचे पुरावे न देता या घटनेचं राजकारण या ठिकाणी केलं. भारतीय शासकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि तेच कारण या ठिकाणात देऊन त्यांनी बंगाल प्रांत देखील जिंकून घेतलेला आहे. या प्रकारची माहिती गुलाम हुसेन या ठिकाणी शियार उल मुक्तरीन या ग्रंथामध्ये देताना आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतात. आता लक्षात घ्या, हा फोटो आहे रॉबर्ट क्लाइव्हचा. तर रॉबर्ट क्लाइव्ह त्यावेळेस एक अत्यंत सक्षम या ठिकाणी इंग्रज ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी पाहिला जातो. भारतामध्ये त्या काळामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्या राजकीय वर्चस्वासाठी भारतामध्ये कर्नाटकच्या भूमीमध्ये युद्ध या ठिकाणी सुरू होतं. लक्षात घ्या, या युद्धाला फ्रेंच-इंग्रज युद्ध या नावानं पण संबोधलं जातं आणि हे युद्ध कर्नाटकच्या भूमीमध्ये असल्यामुळं कर्नाटकच्या शासकानं या युद्धात सहभाग घेतल्यामुळं याला कर्नाटक युद्ध देखील या ठिकाणी म्हटलं जातं. तर लक्षात असू द्या, कर्नाटक युद्धामध्ये युद्ध त्या काळामध्ये सुरू होतं आणि त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रॉबर्ट क्लाइव्ह भारतामध्ये आला होता, जो इंग्रजांचा मद्रास प्रांताचा एक महत्त्वाचा इथे या ठिकाणी
गव्हर्नर या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. मद्रास प्रांतामध्ये हा रॉबर्ट क्लाइव्ह इथे या ठिकाणी काम करत होता. जेव्हा कासिम बाजारची घटना घडली, तेव्हा त्या घटनेचा बदला घेण्यासाठी इंग्रजांनी या रॉबर्ट क्लाइव्हला बंगालमध्ये पाठवलेलं होतं, असं एकंदरीत दिसून येतं. मग हा जो रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे, हा रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं, तर यानं पहिल्यांदा तर बंगालवर हल्ला या ठिकाणी केला. बंगालमध्ये एक ठिकाण होतं ज्याचं नाव होतं कलकत्ता. तर लक्षात घ्या, ही जी कलकत्ता नावाची जी ब्रिटिशांची वसाहत होती, ती पण यापूर्वी या ठिकाणी ती पण यापूर्वी सिराजुद्दौलाने या ठिकाणी जिंकलेली होती. तर लक्षात घ्या, या सिराजुद्दौलानं कलकत्त्याचं नाव इथे या ठिकाणी बदललं होतं आणि याचं नाव अलीवर्दी खानच्या नावानं अलीनगर असं या ठिकाणी केलं होतं. तर रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, सर्वप्रथम कलकत्ता या ठिकाणी जिंकून घेतलं, ज्याला अलीनगर या नावानं संबोधलं जात होतं. तर कलकत्ता जिंकून घेतलं आणि या कलकत्तामध्ये रॉबर्ट क्लाइव्हनं सिराजुद्दौला सोबत एक तह या ठिकाणी केला, ज्याला आपण अलीनगरचा तह असं या ठिकाणी म्हणतो. या तहामध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी होते. त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा होता, की रॉबर्ट क्लाइव्हचं असं म्हणणं होतं, की सिराजुद्दौलानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा दस्तकचा जो अधिकार आहे, तो मान्य करावा. म्हणजेच ब्रिटिशांना करमुक्त व्यापाराची परवानगी जी यापूर्वी मिळालेली आहे, तिला मान्यता या ठिकाणी सिराजुद्दौलानं द्यावं. या प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा त्यानं या अलीनगरच्या तहामध्ये या ठिकाणी घुसवला होता. दुसरं महत्त्वाचं काय, त्यानं अशी भूमिका या ठिकाणी मांडली, की ही जी काही बंगाल प्रांत जो आहे, त्या बंगाल प्रांतामध्ये ज्या काही ब्रिटिशांच्या वसाहती आहे, त्या वसाहतींना ब्रिटिशांना तटबंदी करण्याचा जो अधिकार होता, तो तसाच या ठिकाणी कंटिन्यू असला पाहिजे. म्हणजे कलकत्ता शहरास तटबंदी करण्याचा अधिकार ब्रिटिशांना असला पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा अलीनगरच्या तहामध्ये या ठिकाणी होता. आणि तिसरा व अत्यंत महत्त्वाचा निर्णय इथे या ठिकाणी झाला, की ज्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्हनं सिराजुद्दौलाला हे सांगितलं, की इंग्रजांशिवाय अन्य कोणत्याही युरोपियन कंपन्यांसोबत बंगालचे शासक किंवा सिराजुद्दौलानं संबंध इथे या ठिकाणी ठेवू नये. तर या प्रकारची भूमिका रॉबर्ट क्लाइव्हनं अलीनगरच्या तहाच्याद्वारे सिराजुद्दौलावर इथे या ठिकाणी लादलेली आहे असं दिसतं. परत रिपीट करतो मी बघा. तर लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे. तर या अलीनगरच्या तहामध्ये काय भूमिका मांडली. यामध्ये भूमिका मांडली, की दस्तकच्या अधिकाराला तुम्ही मान्यता द्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कलकत्ताला तटबंदी या ठिकाणी असू द्या. आणि तिसरं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे या ठिकाणी युरोपियन कंपन्याशिवाय अन्य कोणत्याही व्यापारी कंपन्यांसोबत तुम्ही या ठिकाणी संबंध या ठिकाणी ठेवू नका. इंग्रजांसोबतच संबंध ठेवा. अन्य कोणत्याही युरोपियन कंपन्यांसोबत संबंध ठेवू नका. या प्रकारचं भूमिका या तहाच्या माध्यमातून मांडल्या गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटेल, की ह्या प्लासी युद्धाला वास्तविकता सुरुवात का बरं झाली? तर लक्षात घ्या, अलीनगरचा तह जो आहे, तर त्या तहाचा भंग केला असा आरोप रॉबर्ट क्लाइव्हनं सिराजुद्दौलाला इथे या ठिकाणी सिराजुद्दौलावर ठेवला. कारण त्याचं असं म्हणणं होतं, की सिराजुद्दौला इंग्रजांच्या विरोधात फ्रेंचांची मदत घेऊ पाहत होता आणि फ्रेंचांसोबत त्याच्या गुप्त वाटाघाटी या ठिकाणी सुरू होत्या आणि त्यामुळं अलीनगरच्या तहाचा भंग सिराजुद्दौलाने केला आणि त्यामुळं सिराजुद्दौलानं आता युद्धाला सामोरं या ठिकाणी जावं, अशा प्रकारची भूमिका रॉबर्ट क्लाइव्हनं इथे या ठिकाणी मांडलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. आणि म्हणून मग या रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, तर रॉबर्ट क्लाइव्हनं सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहायला भेटतं, इथं आहे चंद्रनगर लक्षात घ्या. तर या चंद्रनगरवर सर्वात पहिल्यांदा हल्ला इथे या ठिकाणी चढवला. आता ही चंद्रनगर जर आपण पाहिली, तर ही चंद्रनगर होती त्यावेळेस फ्रेंचांची वसाहत. यापूर्वी म्हणजे दुसऱ्या इंग्रज-फ्रेंच युद्धाच्या काळामध्ये डुप्ले इथे या ठिकाणी फ्रेंचांचा गव्हर्नर म्हणून काम करत होता. दुसऱ्या इंग्रज-फ्रेंच युद्धानंतर डुप्लेला मायदेशी पाठवलं. त्यामुळं या चंद्रनगरमध्ये आता फ्रेंचांचा कोणताही शक्तिशाली शासक किंवा कोणताही शक्तिशाली गव्हर्नर इथे या ठिकाणी नव्हता. आणि म्हणून मग इथं पाहायला असं भेटतं, की रॉबर्ट क्लाइव्हनं कलकत्तावरनं पहिल्यांदा इथं या ठिकाणी चंद्रनगरवर हल्ला या ठिकाणी केला आणि चंद्रनगरच्या जवळ हुगळी जे आहे, ते हुगळी देखील त्याने या ठिकाणी जिंकून घेतलं. आता साहजिकच आता हा रॉबर्ट क्लाइव्ह बंगालवर हल्ला करेल, हे सिराजुद्दौलाच्या लक्षात आल्यानंतर सिराजुद्दौला देखील युद्धाला सामोरं जावं लागलेलं आहे, असं एकंदरीत दिसून येतं. आणि मग पाहायला असं भेटतं, की आमने-सामने या ठिकाणी या दोघांचे सैन्य इथं राहणार आहेत, असं हे लक्षात आल्यानंतर या दोघांनी एक ठिकाण या ठिकाणी निवडलं, ज्याचं नाव होतं प्लासी. आता लक्षात घ्या, वास्तविकता इथं एक गाव होतं, ज्याला पलासी या गावानं ओळखलं जायचं. तर पलाशी या गावाला पलासी या नावानं का ओळखलं जायचं? कारण तिथं पलाश नावाचं एक फूल इथे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मिळत होतं. कारण हे जे फूल जे होतं, या फुलापासून रंग बनवले जात होते, गुलाल बनवले जात होते. ब्रिटिशांना या
पलाशी गावाला पलासी म्हणता येत नव्हतं म्हणून त्यांनी प्लासी असं त्याचा उच्चार या ठिकाणी केला. तर लक्षात घ्या प्लासी या ठिकाणी 23 जून सन 1757 ला हे युद्ध इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मग पाहायला भेटेल, की हे जे युद्ध या ठिकाणी झालं होतं, या युद्धाचं वैशिष्ट्य काय? तर लक्षात घ्या भारतीय इतिहासामध्ये हे युद्ध अत्यंत महत्त्वाचं युद्ध या ठिकाणी मानलं जातं. हे युद्ध ब्रिटिशांचा भारतावर मिळवलेला पहिला विजय या ठिकाणी होता, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. दुसरं महत्त्वाचं कारण काय, की हे युद्ध जे आहे, हे ब्रिटिशांनी कोणत्याही कोणत्याही अ, युद्ध नीतीचा वापर न करता केवळ मुत्सद्देगिरीचा वापर या ठिकाणी केला. भारतीय अ, अ, भारतातील जे सेनापती होते, भारतीय सैन्य जे होते, त्यांना या ठिकाणी इथं फितूर बनवलेलं आहे आणि त्या फितुरीच्या द्वारे ब्रिटिशांनी हे युद्ध जिंकलेलं आहे, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, त्या काळामध्ये सिराज-उद-दौलाचा सेनापती होता मीर जाफर. नाव नीट लक्षात घ्या. सिराज-उद-दौलाचा सेनापती होता मीर जाफर आणि हा जो रॉबर्ट क्लाइव्ह होता, तर त्या रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, की या बंगालमध्ये जी काही राजकीय दुफळी निर्माण झाली होती, शौकत जंग, बेगम घशीटा, माणिकचंद, जगत सेठी, अमीरचंद, राय दुर्लभ यांचा एक संयुक्त मोर्चा या काळामध्ये निर्माण केला होता. आता साहजिकच सिराजुद्दौला पूर्णतः अवलंबून होता या मीर जाफरकडे. आता मीर जाफरकडे सिराजुद्दौलाने 50,000चं सैन्य या ठिकाणी सुपूर्द केलेलं होतं आणि इंग्रजांकडे सैन्यामध्ये इंग्रजांच्या सैन्यामध्ये जर आपण पाहिलं तर केवळ 3,000च सुमारे 3,000च सैन्य या ठिकाणी होते आणि या 3,000 सैन्यामध्येच 2100 जे आहेत, हे 2100 भारतीय सैन्य या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर इंग्रजांकडे 950 युरोपियन सैन्य आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 100 युरोपियन तोफची आहे आणि 2100 हे भारतीय सैन्य इथे या ठिकाणी होते. कुठे 3,000चा फौज आणि कुठे या ठिकाणी 50,000चा फौज अशा प्रकारची ही तुलना या ठिकाणी आहे. म्हणजे भारतीय सेनापती जो होता मीर जाफर त्याच्याकडे या ठिकाणी होती 50,000ची सैन्याची रसद आणि यांच्याकडे इंग्रजांकडे सुमारे 3,000 सैन्य या ठिकाणी होते. तर अशा प्रकारचा हे सामना या ठिकाणी होता. वास्तविकता जर आपण युद्धनीतीचा नियम जर पाहिला तर ज्याच्याकडे जास्त सैन्य आहे, त्याचा या ठिकाणी विजय होतो. मात्र इथं झालं उलटंच. इथे या ठिकाणी भारतीय शासकाचा पराभव झाला, भारतीय सैन्याचा पराभव झाला. यामागचं कारण असं आहे, ते मीर जाफर जो या युद्ध नीतीमध्ये सर्वात प्रमुख व्यक्ती होता. सिराज-उद-दौलाने याच्यावर युद्ध करण्याची जबाबदारी सोपवली होती. तर त्याच मीर जाफरला रातोरात या ठिकाणी सिराज-उद-दौलाने रातोरात त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्हने त्याला खरेदी केलं आणि रॉबर्ट क्लाइव्हला हा फितूर झाल्यामुळं मीर जाफरनं युद्धामध्ये कसलंच कौशल्य न दाखवता त्यानं युद्धनीतीमध्ये आपली तलवार या ठिकाणी बाहेर देखील काढली नाही. ती म्यानच या ठिकाणी ठेवल्याचं एकंदरीत दिसतं. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला असं भेटेल, या ठिकाणी मीर जाफर हा या युद्धामध्ये या ठिकाणी कसलाही पराक्रम करू शकला नाही. कसल्याही प्रकारे त्याने या ठिकाणी कोणत्याही इंग्रजाची हत्या या ठिकाणी केली नाही. सेनापती आपला इथं फितूर झाला हे सैनिकांच्या लक्षात आल्यानंतर सैनिकांनी या युद्धातून पळ काढलेला आहे, असं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या सिराजुद्दौलाच्या सैन्याची एक तुकडी मीर मदान आणि त्याचबरोबर मोहनलाल यांच्यावर देखील या ठिकाणी होती. तर मीर मदान जो आहे, हा मीर मदान आणि त्याचबरोबर मोहनलाल यांच्याकडे देखील या ठिकाणी ही जबाबदारी एका सैन्य तुकडीची इथे या ठिकाणी सोपवली होती. मीर मदाननी आणि मोहनलालनी मात्र ब्रिटिशांच्या विरोधात निकराचा लढा या ठिकाणी दिला. तेव्हा रॉबर्ट क्लाइव्हच्या ब्रिटिश सैन्यानं या दोघांची युद्धामध्ये त्या ठिकाणी हत्या केलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. तर मीर मदान जो आहे, तर या मीर मदानचा मृत्यू युद्धभूमीमध्ये झालेला आहे. या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर लक्षात घ्या, इंग्रजांनी हे युद्ध केवळ फितुरीच्या द्वारे भारतीय सैनिकांना फितूर बनवलं, त्याद्वारे या ठिकाणी जिंकलेलं आहे. युद्धनीतीचा कसल्याही प्रकारचा वापर केला नाही. बस मुत्सद्देगिरीचा वापर इथे या ठिकाणी केला आणि भारतीय लोकांना फितूर बनवून त्यांनी हे युद्ध सहजरित्या जिंकलेलं आहे, या प्रकारची माहिती मिळते. आता प्लासी युद्धामुळं काय झालं, त्यावर थोडंसं आपण काम करूया. आता लक्षात घ्या, प्लासी युद्ध जसं जिंकलं, तसं या ठिकाणी सिराज-उद-दौलाला पदावरून काढण्यात आलं आणि सिराज-उद-दौलाला केली गेली. सिराज-उद-दौलाच्या नंतर बंगालचा नवाब बनवला मीर जाफर याला. वास्तविकता रॉबर्ट क्लाइव्हनं मीर जाफरला हे आश्वासनच दिलं होतं, की सिराज-उद-दौला गेल्यानंतर तुलाच या ठिकाणी बंगालचा नवाब इथे या ठिकाणी बनवलं जाईल. तर मीर जाफर जो आहे, तर त्या मीर जाफरनं रॉबर्ट क्लाइव्हला बंगालचा नवाब झाल्यानंतर त्याला कलकत्ताच्या आजूबाजूची 24 परगण्याची जमीन त्याला या ठिकाणी दिलेली आहे भेट म्हणून. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या रॉबर्ट क्लाइव्हला 2,34,000चा नजराणा देखील त्या रॉबर्ट क्लाइव्हला इथे या ठिकाणी बंगालच्या या नव्या नवाबानं दिलेला आहे, असं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर बंगाल प्रांतामध्ये फ्रेंचांच्या ज्या पण काही वसाहती होत्या, या सर्व वसाहती इंग्रजांना सुपूर्द करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं
आणि ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांतामध्ये करमुक्त व्यापाराची पुन्हा एकदा परवानगी मीर जाफरच्या द्वारे इथे या ठिकाणी दिलेली आहे, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, या युद्धामध्ये, प्लासीच्या युद्धामध्ये इंग्रजांचे केवळ 65 सैन्य मृत्युमुखी पडलेले आहेत. फक्त 65 सैन्य मृत्युमुखी पडलेले आहेत. तर भारतीय सैन्य जे आहे, हे केवळ 5,000 भारतीय सैन्य यामध्ये या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याचं एकंदरीत दिसून येतं. इंग्रजांनी, मी पुन्हा-पुन्हा वारंवार सांगतो, की इंग्रजांनी हे युद्ध कसल्याही प्रकारच्या युद्धनीतीचा वापर न करता भारतीय लोकांना इथे या ठिकाणी काय केलेलं आहे, फितूर बनवलेलं आहे. सेनापतीलाच फितूर बनवलं. त्यामुळं या युद्धामध्ये इंग्रजांना सहजरित्या विजय इथे या ठिकाणी प्राप्त करता आल्याचं एकंदरीत दिसतं. आता लक्षात घ्या, मीर जाफर तर बंगालचा शासक इथे या ठिकाणी बनला. मात्र ईस्ट इंडिया कंपनी वारंवार त्या बंगालच्या नव्या शासकाकडनं मोठ्या प्रमाणात नजराणा घेऊ लागले. रॉबर्ट क्लाइव्हने देखील बंगालची तिजोरी पूर्णतः खाली या ठिकाणी केली. आणि हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा लक्षात घ्या, या मीर जाफर जो होता, त्यानं या ठिकाणी कंपनी सरकारच्या विरोधात, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि तसं त्यांनी डचांकडे मदत मागितली. डच ईस्ट इंडिया कंपनी देखील या मीर जाफरला मदत करण्याचं आश्वासन दिलं. मात्र याची खबर लागली रॉबर्ट क्लाइव्हला. आणि मग रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, तर रॉबर्ट क्लाइव्हने या ठिकाणी या डचांचा पराभव केला 1759 ला बेद्रा युद्धामध्ये, हे लक्षात घ्या. तर 1759 ला बेद्रा युद्धामध्ये डचांचा पराभव केल्यानंतर आता मीर जाफर जो आहे, हा इंग्रजांसाठी घातक आहे, असं लक्षात आलं. आणि त्यानंतर मग हेनरी विन्सेंटाट नावाचा त्यावेळेसचा बंगालचा गव्हर्नर होता. त्या हेनरी विन्सेंटाटनं एका नव्या शासकाची बंगालमध्ये नियुक्ती करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. आणि हा जो नवा शासक या ठिकाणी होता, तो मीर जाफरचा जावई होता, ज्याचं नाव होतं मीर कासिम. आता लक्षात घ्या, मीर कासिम जो आहे, हा मीर कासिम हा यानंतर बंगालचा नवाब या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर जसा इथं आपण पाहू शकतो, मीर कासिम जसा इथे या ठिकाणी बंगालचा नवाब या ठिकाणी बनला, तेव्हा त्यानं इंग्रजांना साधारणतः 17 लाख रुपये नजराणा इथे या ठिकाणी दिलेले आहेत, असं एकंदरीत दिसतं. याचबरोबर हा जो कासिम जो आहे, त्या मीर कासिमनं आपला सासरा मीर जाफर जो होता, त्याला 15,000 रुपये मासिक पेन्शन देणं इथे या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. पाहायला असं भेटेल, की मीर जाफर जशा पद्धतीनं इंग्रजांच्या इशाऱ्यावर चालणारा शासक होता, तशा प्रकारे मीर कासिमला बनायचं नव्हतं. मीर कासिमला एक स्वतंत्र शासक या ठिकाणी बनायचं होतं. इंग्रजांच्या दबावाखाली, त्यांच्या वर्चस्वाखाली किंवा त्यांच्या इशाऱ्यावर चालणारा शासक त्याला बनायचं नव्हतं. आणि म्हणून त्यानं काय काम केलं, तर म्हणून सर्वात पहिलं काम त्याने केलं, की बंगालची जी राजधानी या ठिकाणी होती मुर्शिदाबाद, तिला स्थलांतरित केलं मुंगेरमध्ये. ठीक आहे ना. तर बंगालची राजधानी जी होती मुर्शिदाबाद, तिला या ठिकाणी बिहारच्या जवळ मुंगेर या ठिकाणी त्यानं स्थलांतरित केलेलं आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. दुसरं महत्वाचं काय, तर बंगाल प्रांतामध्ये जे इंग्रजांचे नोकरदार होते, त्या सर्व नोकरदारांना काढून टाकलं आणि स्वतःच्या मर्जीतील नोकरदार इथे या ठिकाणी नियुक्त केलेला आहे, असं एकंदरीत दिसतं. म्हणजे स्वतःच्या मर्जीतील नवे या ठिकाणी नोकरदार त्यानं बंगाल प्रांतामध्ये नियुक्त केलेले आहेत, असं एकंदरीत दिसतं. नोकरशाहीचं पुनर्गठन त्यानं केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. याचबरोबर ब्रिटिशांनी काय केलं होतं, की बंगाल प्रांतामध्ये आपला एक पदाधिकारी नियुक्त केला होता. त्या पदाधिकाऱ्याचं नाव होतं राम नारायण, लक्षात घ्या. आता हा जो राम नारायण होता, या राम नारायणला विचारूनच बंगाल प्रांतातील पैसा खर्च केला जायचा आणि नव्या अधिकाऱ्यांची पण नियुक्ती राम नारायणला विचारल्याशिवाय केली जात नव्हती, असं एकंदरीत दिसतं. तर रॉबर्ट क्लाइव्हनं या राम नारायणला इथं नियुक्त केलेलं होतं. तर पाहायला असं भेटतं, की जेव्हा हा मीर कासिम इथं शासक या ठिकाणी बनला, तेव्हा या मीर कासिमनं सर्वात पहिलं काम केलं ते म्हणजे या ठिकाणी राम नारायणला पदावरून काढून टाकणं. लक्षात घ्या, मीर जाफर जो होता, मीर जाफरची ही डेअरिंग पण नव्हती, की राम नारायणला विचारात न घेता कोणत्या नव्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची त्याची डेअरिंग पण नव्हती. तेवढी त्याला धास्ती लागली होती, की जर राम नारायणला न विचारता आपण एखाद्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती केली, तर कदाचित बंगालच्या या पदावरनं आपल्याला पायउतार व्हावं लागेल. हे मीर जाफरला वाटत होतं. मात्र इथं मीर कासिम जो होता, त्या मीर कासिमनं मोठं धैर्य केलं आणि राम नारायण जो इंग्रजांच्या मर्जीतील पदाधिकारी होता, त्याला पदावरून काढून टाकलं. दुसरं महत्वाचं काम काय केलं, तर लक्षात घ्या, कासिमनं इथे या ठिकाणी इंग्रजांवर खिजरी जमा कर जो आहे, हा खिजरी जमा एक नवा कर या ठिकाणी आकारलेला आहे, असं दिसतं. खिजरी जमा कर म्हणजे काय, की जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी बंगाल प्रांतामध्ये स्वतःचा खाजगी व्यापार करत आहेत, त्या लोकांना आता इथे या ठिकाणी बंगालच्या शासकांना टॅक्स या ठिकाणी द्यावा लागेल. त्याला खिजरी जमा या नावानं इथे या ठिकाणी संबोधलं जातं. तर लक्षात घ्या,
बंगालमधला कच्चा माल खरेदी जर कंपनीचे कर्मचारी करत असेल, तर त्या कर्मचाऱ्यांना टॅक्स द्यावा लागेल बंगालला. अशा प्रकारचा कर त्याला खिजरी-जमा म्हणून इथे या ठिकाणी संबोधलं गेलं. याचबरोबर युरोपियन व्यापाऱ्यांना खास सवलती होत्या आणि भारतीय व्यापाऱ्यांना सवलती नव्हत्या. असं यापूर्वीची परिस्थिती होती. तर मीर कासिमनी काय केलं, तर भारतीय व्यापाऱ्यांना देखील मोठ्या सवलती या ठिकाणी दिल्या आणि भारतीय व्यापारी आणि ब्रिटिश व्यापारी यांना एकाच पातळीवर, समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न मीर कासिमनं इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. मीर कासिमचं हे सगळं जे कृत्य होतं, हे ईस्ट इंडिया कंपनीला आव्हान देणारं कर्तृत्व होतं. एक स्वतंत्र शासक म्हणून त्याला इथे या ठिकाणी बंगाल प्रांतामध्ये काम करायचं होतं, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये मीर कासिमच्या विरोधात इंग्रज लोक या ठिकाणी षडयंत्र करू लागलेले आहेत, असं एकंदरीत दिसून येतं. मीर कासिमनं त्याच काळामध्ये दस्तकच्या दुरुपयोगाला विरोध या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि ब्रिटिशांनी बंगाल प्रांतामध्ये आता दस्तकच्या सवलती या ठिकाणी घेऊ नये, त्यांनी करमुक्त व्यापार इथे या ठिकाणी करू नये, या प्रकारचा निर्णय घेत असताना या मीर कासिमनं काय केलं, त्यानं बक्सारमध्ये या ठिकाणी 3 महत्त्वपूर्ण सत्ताधीशांना संघटित या ठिकाणी केलं. त्यापैकी तो स्वतः होता बंगालचा नवाब म्हणून मीर कासिम. त्याचबरोबर मुघल बादशाह शाह आलम सेकंड आणि त्याचबरोबर अवधचा नवाब जो होता शुजा उद दौला. तर या तिघांना बक्सरमध्ये त्याने या ठिकाणी इथं संघटित केलेलं आहे आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये एक मोठं युद्ध करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मीर कासिमनं इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या ते गुलाम हुसेन जे आहे ज्यांनी सियारुल मुक्तरीन हा ग्रंथ लिहिला त्यामध्ये ते असं म्हणतात, या ठिकाणी मीर कासिम जो आहे हा मीर जाफर प्रमाणे कठपुतली शासक नसून तो एक स्वतंत्र शासक होता. त्यानं या ठिकाणी इंग्रजांच्या छलकपट या नीतीचा त्याग करून किंवा त्यांच्या विरोधामध्ये त्यानं या ठिकाणी या कंपनीला विरोध करण्यासाठी 3 शक्तिशाली लोकांना संघटित केलेलं आहे आणि या प्रकारचं एक महत्त्वाचं युद्ध प्लासी युद्धानंतर काही वर्षानं झालं. त्या युद्धाला आपण बक्सारचं युद्ध म्हणून या ठिकाणी संबोधतो. लक्षात घ्या 22 ऑक्टोबर 1764 साली बक्सारचं युद्ध या ठिकाणी झालेलं आहे. बक्सारच्या युद्धामध्ये आपल्याला हे 3 महत्त्वाचे या ठिकाणी नेते भारतीयांचे या ठिकाणी मानले जातात. एक आहे ते म्हणजे स्वतः मीर कासिम, जो बंगालचा नवाब या ठिकाणी होता. एक आहे ते म्हणजे या ठिकाणी शाह आलम सेकंड जे मुघल बादशाह या ठिकाणी होते आणि एक आहे ते म्हणजे या ठिकाणी शुजा उद दौला जे या ठिकाणी अवधचा नवाब या ठिकाणी होता. तर हे 3 लोकं या ठिकाणी संघटित झाले आणि त्यांनी बक्सरमध्ये इंग्रजांच्या विरोधात एक मोठा शक्तिशाली संयुक्त मोर्चा या ठिकाणी निर्माण केला. त्या काळामध्ये लक्षात घ्या इंग्रजांनी या संयुक्त मोर्चाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आणि एक महत्त्वाचं युद्ध 22 ऑक्टोबर 1764 साली बक्सरच्या या भूमीवर या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या या युद्धाचं नेतृत्व इंग्रजांच्या वतीनं हेक्टर मनरो जो आहे, मेजर हेक्टर मनरो यांनी इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या या युद्धामध्ये इंग्रजांचं थोडं बहुत नुकसान देखील या ठिकाणी झालं. इंग्रजांचे साधारणतः 847 या ठिकाणी सैन्य जे आहे, 847 सैन्य इथे या ठिकाणी मारले गेलेले आहेत, असं एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारे जरी इंग्रजांचे 847 सैन्य मारले गेले असले तरी देखील इंग्रजांना या युद्धामध्ये भारतीय संयुक्त मोर्चाचा पराभव करण्यात मोठं यश प्राप्त झाल्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या बक्सर युद्धामध्ये ब्रिटिशांना मोठं यश मिळालं. ब्रिटिशांनी या तिघांचा मोठ्या प्रमाणावर पराभव या ठिकाणी केला आणि पुन्हा एकदा बंगाल प्रांतावर निसटती असणारा विजय त्यांनी या ठिकाणी मिळवला. बंगाल प्रांतावर जी काही आपली पकड ही मीर कासिममुळे निसटत होती, ती पुन्हा या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यशस्वी झाल्याचं एकंदरीत दिसतं. तर साहजिकच आता बंगाल प्रांतामध्ये पाहायला असं भेटतं, जो मीर कासिम होता त्याला पदावरून काढून टाकण्यात आलं आणि पुन्हा त्याचा जो सासरा होता, ज्याचं नाव होतं मीर जाफर, ज्यालाच या ठिकाणी पुन्हा पदावर इथं नियुक्त केलं गेलं, असं एकंदरीत दिसतं. बंगाल प्रांताचा पुन्हा एकदा नवा नवाब म्हणून मीर कासिम इथे या ठिकाणी बंगालचा नवाब म्हणून विराजमान झालेला आहे, जो पूर्वी कठपुतली शासक या ठिकाणी होता. इंग्रजांच्या इशाऱ्यावर चालणारा शासक होता. तर लक्षात घ्या या काळामध्ये शहा आलम सेकंडनी काय केलं, तर बक्सर युद्धामध्ये आपला पराभव होतो हे लक्षात आल्यानंतर अ, शहा आलम सेकंड जो आहे तो इथे या ठिकाणी अलाहाबादमध्ये गेला
अलाहाबादच्या किल्ल्यामध्ये तो काही दिवस या ठिकाणी दडून बसलेला आहे असं दिसतं. या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर पुन्हा एकदा लंडनवरनं या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्हला भारतामध्ये बोलावण्यात आलं. 1765 साली रॉबर्ट क्लाइव्ह भारतामध्ये आला आणि त्यानं भारतीय सैन्य आणि ब्रिटिश सैन्य यांना एकत्रित करून त्यानं या ठिकाणी काय केलं, तर या अलाहाबादच्या किल्ल्यावर हल्ला या ठिकाणी केला. अलाहाबादच्या किल्ल्यावर हल्ला केल्यानंतर तिथे या ठिकाणी जो दडून बसलेला शाह आलम सेकंड होता, त्याला त्यांनी अटक केलेली आहे आणि त्याच्यासोबत दिनांक 16 ऑगस्ट 1765 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा तह या ठिकाणी केला. त्याच तहाला आपण अलाहाबादचा तह असं या ठिकाणी म्हणतो. ट्रिटी ऑफ अलाहाबाद हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता लक्षात घ्या, अलाहाबादचा तह हा भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून आधुनिक भारताच्या इतिहासातून अत्यंत महत्त्वाचा तह मानला जातो. कारण या तहाच्याद्वारे खऱ्या अर्थानं ब्रिटिशांची बंगाल प्रांतावर पकड या ठिकाणी निर्माण झाली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापारी कंपनी होती. आता त्या व्यापारी कंपनीला बंगाल प्रांतामध्ये या ठिकाणी दिवाण म्हणून मान्यता मिळाली. दिवाणी हक्क अधिकार मिळाले. जी कंपनी भारतामध्ये कच्चा माल खरेदी करण्यासाठी आली होती, तिला आता भारतातील रेव्हेन्यू वसूल करण्याचा, बंगाल प्रांतातील रेव्हेन्यू वसूल करण्याचा अधिकार या कंपनीला या अलाहाबादच्या तहाच्याद्वारे दिलेला आहे, असं एकंदरीत दिसतं. अलाहाबादच्या तहामध्ये काय-काय महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण पाहूया. लक्षात घ्या, आपल्याला पाहायला भेटतं की या अलाहाबादच्या तहामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता, ते म्हणजे बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिवाणी हक्क अधिकार मिळाले. दुसरा महत्त्वाचा काय, की या भागामध्ये या ठिकाणी बंगाल, बिहार, ओरिसा या भागामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला आता महसूल जमा करण्याचा अधिकार मिळाला. टॅक्स जो आहे तो टॅक्स वसूल करण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला इथे या ठिकाणी मिळालेला आहे, असं एकंदरीत दिसतं. याचबरोबर आपल्याला पाहायला असं भेटतं, की इंग्रजांनी या मुघल बादशहासोबत या ठिकाणी एक तह या ठिकाणी केला. ज्यामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं, की कोरा आणि अलाहाबाद हे जे 2 प्रांत इंग्रजांच्या ताब्यात गेलेले होते, ते प्रांत आता मुघल बादशहाला सोपवण्यात आले आणि या प्रांतातून जो काही महसूल या ठिकाणी प्राप्त होईल, तो महसूल प्रतिवर्ष 26 लाख रुपये हा मुघल बादशहाला पेन्शन म्हणून द्यायचं निश्चित इथे या ठिकाणी केलेलं आहे, असं दिसतं. तर इंग्रजांनी या अलाहाबादच्या किल्ल्यामध्येच या ठिकाणी मुघल बादशाह शाह आलम सेकंडला बंदिस्त करून ठेवलं. मात्र त्याला कोरा आणि अलाहाबाद हे 2 महत्त्वाचे प्रांत त्याकडे सुपूर्द केले. त्या प्रांतातून जो महसूल या ठिकाणी येईल, त्या महसुलामधले प्रतिवर्षी 26 लाख रुपये मुघल बादशाहाला पेन्शन म्हणून द्यायचं निश्चित करण्यात आलेलं आहे, असं दिसतं. बंगाल प्रांतामध्ये इथे या ठिकाणी दुहेरी शासन व्यवस्था इंग्रजांनी लागू केली. प्रशासकीय प्रमुख बंगालच्या नवाबाला इथं बनवलं गेलं आणि दिवाणी हक्क अधिकार जे आहे, ही त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती सुपूर्द करण्यात आलेले आहे, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. बंगालचा नवाब हा नामधारी प्रमुख असेल, मात्र कंपनी ही खऱ्या अर्थानं वास्तविक शासक असेल, अशा प्रकारची भूमिका ही अलाहाबादच्या तहामध्ये इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर आपल्याला पाहायला असं भेटतं, की बंगालच्या संपूर्ण प्रशासनाची जबाबदारी बंगालच्या नवाबाकडे सुपूर्द करत असताना इंग्रजांनी 53 लाख रुपये नवाबाला द्यायचं इथे या ठिकाणी निश्चित केलं. तर वार्षिक 53 लाख रुपये या ठिकाणी नवाबाला द्यायचे आहेत. कारण तिथली प्रशासन व्यवस्था चालवण्यासाठी असं देखील या ठिकाणी निश्चित झालं. ज्या युद्धामध्ये या ठिकाणी अवधचा नवाब शुजा-उद-दौला या ठिकाणी आलेला होता. तर त्या शुजा-उद-दौलाला शिक्षा म्हणून इथे या ठिकाणी इंग्रजांनी अवधचा प्रांत जिंकून घेण्याऐवजी त्याला पदावर बसवलं. मात्र त्याला सांगितलं, "तुला युद्ध खंडणी द्यावी लागेल." अशा प्रकारे 50 लाख रुपये युद्ध खंडणी हा शुजा-उद-दौलाकडनं इंग्रजांनी वसूल केलेले आहे, असं एकंदरीत दिसतं. 1765 साली झालेला हा अलाहाबादचा तह, या तहाद्वारे खऱ्या अर्थानं बंगाल प्रांतावर ब्रिटिशांचं वर्चस्व स्थापन झालं. ब्रिटिशांनी या बंगाल प्रांतावर आपली सत्ता कायमस्वरूपी या ठिकाणी स्थापन केली. जी सत्ता समाप्त कधी झाली? जेव्हा देश स्वतंत्र झाला 1947 ला, तेव्हाच ही सत्ता समाप्त झाली. लक्षात घ्या, बंगाल प्रांत जेव्हा या ठिकाणी ब्रिटिशांनी जिंकून घेतला, तेव्हा ब्रिटिशांना भारतातील आणि विदेशातील देशी सत्तांचा आणि विदेशी सत्तांचा या ठिकाणी इथं पराभव करता सहज शक्य झालं. जसं की आपण पाहू शकतो, की 1759 लाच त्यांनी लगेच बेदरा युद्ध जिंकून घेतलं. 1760 ला वांडिवाशच्या युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव या ठिकाणी केला. त्यानंतर इंग्रज-मराठा वॉर या ठिकाणी झालं. त्या इंग्रज-मराठा वॉरमध्ये देखील त्यांना मोठं यश प्राप्त झालं. 1799 ला टिपू सुलतानचा पराभव केला. हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतानचं जे म्हैसूर राज्य होतं ते जिंकून त्या ठिकाणी केलेलं आहे. पुढे पंजाब राज्य जिंकून घेतलेलं, हैदराबाद जिंकून
जिंकून घेतलेला आहे, कर्नाटक जिंकून घेतलेला आहे, मराठा राज्य देखील जिंकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बंगाल प्रांतावरच्या या विजयामुळे ब्रिटिशांना भारतामध्ये साम्राज्य स्थापन करण्याची संधी इथे या ठिकाणी मिळाली आणि ती संधी बंगाल प्रांतावरच्या विजयामुळे इथे या ठिकाणी प्राप्त झालेली आहे इंग्रजांना, असं एकंदरीत दिसून येते. तर ठीक आहे मित्रांनो, आजचं हे अत्यंत महत्त्वाचं सत्र आपण इथे या ठिकाणी पाहिलं. या सत्रामध्ये ब्रिटिशांनी कशा पद्धतीने बंगाल प्रांतावर आपला विजय प्राप्त केला, त्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल जरूर तुमचा अभिप्राय या ठिकाणी द्या आणि ज्या कोण विद्यार्थ्यांना 2026 ला राज्यसेवेची परीक्षा द्यायची असेल, त्यांना हिस्ट्री जी शिकायचं असेल, त्या विद्यार्थ्यांनी ही बेसिक टू ॲडव्हान्स बॅच जी आहे, जी आपली सुरू होत आहे 1 जुलैपासून. 1 जुलैपर्यंत जर या बॅचमध्ये प्रवेश घेतला, तर तुम्हाला 85% सूट या बॅचमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. केवळ ₹1,500 पे करायचे आहेत. ₹1,500 पे करून तुम्हाला या बॅचमध्ये प्रवेश इथे या ठिकाणी दिला जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आता पुढच्या सत्रामध्ये यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. जर चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल, तर तो जरूर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील या लेक्चरच्या लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा. थांबूया, भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.